तर हा बघा एक कस्टमरचा ब्लाऊज आहे, माझ्या जुन्या कस्टमरचा. तर त्यांना फिटिंगला पाहिजे होता म्हणून त्यांनी मला आणखी आणून दिलेला होता, कारण व्यवस्थित बसत नाही असं त्यांचा प्रॉब्लेम होता. तर मी खोलून बघितला बघा ब्लाऊज, आणि काय प्रॉब्लेम झाला आहे तर मी तुम्हाला सांगते. तर त्यांना कधीतरी फिटिंग करायचा होता ब्लाऊज, म्हणजे जास्त लूज झाल्यामुळे त्यांनी घरच्या घरी फिटिंग केला आहे. आणि इथं बघा काय चूक करून ठेवले. तर एकाच बाजूला त्यांनी टिप मारली आणि दुसऱ्या बाजूला टिपच मारली नाही. जितकं त्यांना फिटिंग पाहिजे होतं तर त्याची एकच टिप मारून त्या रिकाम्या झाल्यात. तर त्यामुळे ब्लाऊज सगळा इनबॅलन्स झालेला आहे, म्हणजे गळा पडत आहे, शोल्डर, त्यानंतर पाठीमागून उचलत आहे आणि बरोबर व्यवस्थित बसत नाहीये फिटिंग छान. तर मी त्यांना ते दाखवलं, एकाच बाजूला टिप मारली आहे तुम्ही, त्यामुळे तसा प्रॉब्लेम होत आहे. तर इथं मी रिपेअर करत आहे बघा, आणि टिप मारताना पण त्यांनी भरपूर अंतर सोडलेलं आहे, आणि त्यामुळे काय झालंय, ब्लाऊजच्या मागच्या बाजूला एका ठिकाणी ब्लाऊज गोळा झालेला आहे बघा. बघा इथं गोळा होऊन कपडा सुद्धा बाहेर आलेला आहे. तर इथं मी पटकन टिप उसवून काढते आणि मार्जिनची टिप दोन्ही बाजूला समान अंतरावरती मारून घेते, म्हणजे त्यांना जितकी आत धरायचं आहे ब्लाऊज तर तेवढा धरून घेते पटकन. तर अनेकदा अशा चुका होतात बघा, जेव्हा कस्टमर घरच्या घरी ब्लाऊज धरतात किंवा आणखी काय करतात, तर त्यावेळेस थोडीशी अगदी नकळत गहूभरच जरी चूक झाली तर पूर्ण ब्लाऊज सगळा बिघडून जातो, व्यवस्थित बसत नाही, गळाच पडतो किंवा आणखी काय काय होतं, पाठीमागून उचलतो. तर इथं मी पाव इंचावरती टिपा मारून घेत आहे बघा. छान असं फिटिंग करून दिलं त्यांना. आता बघूया कसा बसतोय, त्यांचा फीडबॅक नक्कीच येईल. तर आजची टिप तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.